म्हणजे त्या आम्ही जर त्यांच्या विरुद्ध बोलतो याचा अर्थ भोसरीत विकास कामं नाही झाली असंच आम्ही म्हणतोय ना. आणि लाईट, रस्ता, ड्रेनेज ह्या किरकोळ गोष्टींमध्ये आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत असं लिहिणं मला मान्य करणं मला योग्य वाटलं नाही आणि मी त्या गोष्टीला नकार दिला. त्याच्यातूनही त्यांचा रोष माझ्यावर निश्चितच आहे. माझ्या प्रभागामध्ये मोठं कामच होऊ दिलेलं नाही. रस्त्याचं डांबरीकरण तर मला वाटतं गेले 4-5 वर्ष माझ्या प्रभागामध्ये झालेलं नाही, कारण मी एकटी नाही अशी शिकली गेलेली अशा गोष्टींमध्ये. भोसरी विधानसभेमध्ये सगळेच नगरसेवक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शेकले गेलेले आहेत, नाराज झालेले आहेत. म्हणजे लोकांनी ड्रेनेज तुंबलं, लाईट गेली, कचऱ्याची गाडी नाही आली, ह्या कामांसाठी त्यांच्याकडे डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट करायचे. तर मग नगरसेवकांना निवडूनच कशाला द्यायचं? मग फक्त आमदारकीच ठेवायची, फक्त खासदारकीच ठेवायची. गेले 8 वर्ष सत्ताधाऱ्यांनी पक्षांनी नगरसेवकाच्या निवडणुका कुठं होऊ दिल्या? कशासाठी? त्यांना नगरसेवकच नको आहेत, सगळा कारभार त्यांना त्यांच्याच हातात पाहिजे म्हणून तर निवडणुका नाही होऊन दिल्या. नमस्कार, नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय सध्या जे महाराष्ट्राचे जे आहे ते सध्या विधानसभेचं बिगुल जे आहे ते सध्या वाजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आज सध्या भोसरी विधानसभेमधून ज्यांची महायुतीकडून जे आहे ते या भोसरी विधानसभेमध्ये जे आहे ते यांची सत्ता आहे, ज्यांनी 10 वर्ष या ठिकाणी भोसरी विधानसभेमध्ये जे आहे ते काढलेले आहेत, त्यांनाच महायुतीकडून जे आहे ते सध्या आता उमेदवारी जाहीर झालेली आहे. आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी सध्या त्यांचं तगडं आव्हान जे असणार आहे ते जे महाविकास आघाडीचे देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये होते, जे रवी भाऊ लांडगे यांनी देखील भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी साथ सोडत या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये जो प्रवेश केला. आणि या ठिकाणी देखील आता महेश लांडगे यांच्या विरोधात यांनी देखील सध्या आता रणशिंग फुकले. तसंच पाहिलं गेलं तर या ठिकाणी देखील अजित भाऊ गव्हाणे आहेत, यांनी देखील या भोसरी विधानसभेमध्ये जे आहे ते सध्या रणशिंग फुकलेलं पाहायला मिळतंय. आणि सध्या आपण पाहतोय की सध्या हे जे आमदार आहेत या आमदारांना आपला जो विधानसभेमध्ये आपल्याला जर म्हटलं तर या भोसरी विधानसभेमधील जे आहेत ते नगरसेवक ते अत्यंत महत्त्वाचं काम बजावत असतात. आणि तेच नगरसेवक स्थानिक पातळीवरती जे मतदार आहेत त्यांचं कामकाज जे आहे ते त्याच पातळीवरती चांगल्या प्रकारे केलेलं असतं. त्यामुळे या आमदारांना या नगरसेवकांचं जे आहे ते पाठबळ असतं. या नगरसेवकांमुळे जे आहे ते या ठिकाणी भोसरी विधानसभेमधील जे आहे ते सध्या वातावरण या महेश लांडगे यांच्यामध्ये जे आहे ते सध्या नगरसेवक यांना ज्यांना पाठबळ मिळालं ते नगरसेवक जे आहेत ते सध्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत, दुसऱ्या पक्षाची वाट निवडत आहेत. असंच काहीचं परत पुन्हा या भोसरी विधानसभेमध्ये जे आहे ते घडतंय. माझ्याबरोबर ज्यांनी 5 वर्ष या ठिकाणी भोसरी विधानसभेमध्ये आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये नगरसेविका म्हणून ज्यांनी कामकाज केलं त्या प्रियंका प्रवीण बारसे या ठिकाणी सध्या माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत सध्या आपण आज गप्पा मारणार आहोत. खरं तर ताई, तुमचं नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये पहिल्यांदा स्वागत आहे. धन्यवाद दादा. तुम्ही पण माझ्या भोसरी विधानसभेमधील कामकाजाबाबत, विकासाबाबत चर्चा करण्यासाठी आणि माझं मत विचारात घेण्यासाठी या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि स्वागतही करते. खरं तर ताई, सगळ्यात पहिला हा प्रश्न आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी नगरसेविका म्हणून राहिलात. आज तुम्ही साथ सोडली आहे, कारण का? खरं तर आम्ही फेब्रुवारी 2017ला BJPमधनं मी निवडून आले. निवडून आल्यानंतर पदवाटपाचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये मी स्वतः मागणी केली होती की मला शिक्षण सभापती व्हायचं, कारण मी स्वतः 36 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहे. दांडगा अनुभव होता. निश्चितच मी विकासाचं काम पिंपरी चिंचवड शहरासाठी भरपूर उपक्रम राबवले असते, कारण माझ्या ते 36 वर्ष मी मुख्याध्यापिका असल्यामुळे प्रशासनाचा अनुभव माझा चांगला होता. तर एक मी ती इच्छा व्यक्त केली होती. पण जे आत्ता विद्यमान आमदार आहे त्यांनी त्याकडे माझ्या ह्या विचाराकडे पाठ फिरवली. फक्त 1 वर्ष हे झालं नाही, तर गेली सलग 5 वर्ष त्यांनी माझ्या या मागणीकडं पाठ फिरवली. बऱ्याच वेळा मी माझ्या या मागणीसाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला. अगदी चंद्रकांतदादा पाटील, नंतर देवेंद्रजी फडणवीस त्यावेळी होते, त्यांच्यापर्यंत मी माझ्या मागण्या होत्या किंवा माझी इच्छा होती ती व्यक्त केली होती. पण या इथल्या स्थानिक नेतृत्वाच्या दबावापुढं त्यांचं पण काही चाललं नाही आणि मला ते पद काही मिळालं नाही. शेवटच्या 6 महिन्यामध्ये मला सदस्यपद मिळालं, पण जर सभापतीपद मिळालं असतं तर मी निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचे निर्णय आपल्या विद्यार्थी, शिक्षकांसाठी, शाळांसाठी घेतले असते. पण दुर्दैवाने मला ती संधी मिळाली नाही.
शिवाय फक्त शिक्षण समितीच असं नाही तर मला 5 वर्षामध्ये दुसरं कोणतंही पद दिलं नाही. त्यामुळं मला वाटलं की मी जर एक सक्षम म्हणून आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये हजारो शिक्षक आहेत, सगळेच काही निवडणुकीला उभे राहत नाही. ज्याच्यामध्ये एक वेगळं कला असते, नेतृत्व गुण असतात, असंच व्यक्ती या ठिकाणी डेअरिंग करते आणि पुढे जाते. तर अशा शिक्षकाच्या नुसतं त्यांना पार्ट्या देऊन किंवा अंकुशराव लांडगेला एक शिक्षक सोहळा घ्यायचा, शिक्षण उत्सव त्यांनी साजरा करायचा आणि काहीतरी नाचगाणी दाखवायची, काहीतरी भाषणं व्याख्यानं ठेवायची आणि आम्ही शिक्षकांच्या खूप पाठीशी आहोत असं दाखवण्यापेक्षा जर एखादी नेतृत्व असणारी शिक्षक जर पिंपरी चिंचवडला लाभली असती आणि तिला जर त्यांनी पाठिंबा दिला असता तर मी त्यांचा निश्चितच मान ठेवला असता. पण मला ती संधी त्यांनी गेल्या 5 वर्षात दिली नाही. ती तर नाहीच नाही, पण कोणतीच दिली नाही. त्यामुळे मी नाराज होऊन ठरवलं की आपण शरदचंद्रजी पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करायचा. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये 2 गट झाले, त्यावेळी मग अजित पवार की शरद पवार असं ठरवल्यानंतर मला वाटलं की आदरणीय शरद पवार साहेब आहेत ते माझ्या गुणांचा किंवा माझ्या ज्ञानाचा निश्चितच पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी काही ना काहीतरी मला संधी देतील आणि ज्यामध्ये मी माझंही ध्येय गाठू शकेल. खरं तर पाहायला गेलं तर तुम्ही या प्रभागामध्ये जे आहेत ते 5 वर्ष तुम्ही काम पाहिलेलं आहे या ठिकाणी. खरं तर पाहायला गेलं तर तुम्हाला या प्रभागामध्ये विकास करणं महत्त्वासाठी तुम्हाला निधी जो आहे तो मिळतो. तो निधी या प्रभागात कधी मिळाला का आणि किती मिळाला आणि कशा प्रकारे इथली कामकाजं पार पडली? नाही, निधीच्या बाबतीतमध्ये मी काही बोलूच शकणार का नाही. जो काही निधी आहे तो आमचा जो बजेटनुसार पिंपरी चिंचवड शहरामध्ये आल्यानंतर प्रभागातनं आम्हाला तो निधी, पण तो कोटीच्या घरामध्ये आम्हाला आमच्या प्रभाग क्रमांक 5ला मिळाला नाही. आणि जी काही कामं आम्ही आमच्या लेवर जी दुरुस्तीची कामं म्हणा, रस्त्याची डांबरीकरणाची कामं म्हणा, जी काही आम्ही कामं करायचो त्या कामांनासुद्धा क्रेडिट आम्ही त्यांनाच द्यायचं असं त्यांचं एक म्हणणं होतं, मत होतं. पण मला ते बरोबर वाटलं नाही. काही लाईट, रस्ता, कचरा, पाणी ही कामं करण्याइतपत आम्ही सक्षम उमेदवार होतो, सक्षम महिला होतो. त्यामुळे मी या कामाचं क्रेडिट द्यायला त्यांना तयार नव्हते. पण शिक्षण समितीचे शेवटचे 6 महिने मिळाले होते, त्याच्यामध्ये ज्यावेळी मी शाळेचं आरक्षण या प्रभाग क्रमांक 5मध्ये मंजूर करून घेतलं आणि त्यांच्याकडं घेऊन गेले की माझं हे आरक्षण मंजूर झालेलं आहे, तर मग त्या कामाच्यासाठी जो निधी गरजेचा असतो तो निधी देण्यासाठी त्यांनी मला कुठलंही सहकार्य केलं नाही. आजही ते आरक्षण मंजूर होऊन तसंच पडलेलं. त्याच्यानंतर 3 वर्ष गेलेत पण त्यांनी त्या आरक्षणाकडे बघितलं नाही. खरं तर आज आमच्या भोसरीमध्ये मला वाटतं लांडेवाडीपासून चक्रपाणीपर्यंत आणि पुणे आळंदी रोडपासून पुन्हा नाशिक रोडपर्यंत एवढ्या चौकोनी पट्ट्यामध्ये आमच्याकडं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची शाळा नाही. म्हणजे कितीतरी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना या शाळेचा केवढा मोठा आधार झाला असता. हजारो लाखो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ॲडमिशन घेतलं असतं. पण अशा ठिकाणी त्यांनी पुढाकार घेतला नाही आणि लाईट, रस्ता, ड्रेनेज ह्या किरकोळ गोष्टींमध्ये आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत असं लिहिणं मला मान्य करणं मला योग्य वाटलं नाही आणि मी त्या गोष्टीला नकार दिला. त्याच्यातूनही त्यांचा रोष माझ्यावर निश्चितच आहे. काय वाटतं एकंदरीत तुम्ही आता सध्या नगरसेविका म्हणून होतात, प्रभागातली तुम्हाला अशी कोणती कामं करणं गरजेचं होतं आणि कोणती कामं रखडलीत हा जो आहे तो निधी या ठिकाणी मिळाला नसल्यामुळे? खरं तर आमच्या प्रभागामध्ये आम्ही लेझर शो पण माझ्या आधीच्या टर्ममधला आहे जो अजूनही अपूर्ण आहे. लेझर शोचा तर आता त्या ठिकाणी आमच्या सखुबाई गवळी उद्यानमध्ये त्या लेझर शोचं काही व्हॅल्यूच राहिलेलं नाही. असाच तो पडून आहे. त्याच्यामध्ये काहीही सुधारणा झालेली नाही किंवा त्याच्यामध्ये नंतर निधी मिळाला नाही, त्यामुळं ते पण पडूनच राहिलं. त्याच्यानंतर एक मोठं त्यांनी पण ते पण माझ्या मते अजित भाऊंच्या पुढाकाराने झालेलं आहे. पार्किंगचं आता एक मोठं काम होऊ घातलेलं आहे. पण बाकी मला माझ्या प्रभाग खरं तर पिंपरी चिंचवडमधला भोसरीमधला हा जुना प्रभाग आहे जिथं शाळा व्हायला हवी होती, हॉस्पिटल व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. पण आमच्याकडे 2-2 बॅडमिंटन हॉल आहेत, 4-4 विरंगुळा केंद्र आहेत, गार्डन भरपूर आहेत. पण ज्याच्याकडनं गोरगरिबांना फायदा होईल अशा प्रकारचा प्रोजेक्ट माझ्या प्रभागात राबवला गेलेला नाही आहे जो मला अपेक्षित होता. कारण आपण म्हणतो की शिक्षण आणि आरोग्य या 2 महत्त्वाच्या बाबी आहेत.
त्या बाबींवरती आमदारांनी मागच्या 10 वर्षामध्ये, मी 5 वर्षापासून आहे पण ते 10 वर्षापासून आहेत, तर त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन हे मोठे प्रोजेक्ट, आज आपण गावठाणात गेलो तर बघा ते गाव जत्रा मैदानाच्या मागचे एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट उभारलेत, पण मला मात्र लोकार्पण सोहळा त्यांच्याकडनं झालेला नाही आहे. ते असेच पडीक, मला तिथं वावरसुद्धा दिसत नाही, फक्त प्रोजेक्ट राबवायचे आणि टक्केवारी वसूल करायची, हा त्यांचा एक हेतू आहे असं मला वाटतं. आणि इथं जर काम केलं तर त्याचं श्रेय म्हणजे मला मिळेल किंवा अजित भाऊंना मिळेल. त्यामुळे इथं त्यांनी प्रोजेक्ट आमच्या प्रभागामध्ये होऊच दिले नाहीत, त्याला सपोर्टही केला नाही. जेवढे त्यांना अधिकाऱ्यांना दमदाटी करता येईल तेवढी अधिकाऱ्यांना दमदाटी करून या प्रभागामध्ये काही कामच होऊ द्यायचं नाही. आत्ता शेवटी सँडी कॉलनीमधलं एक गार्डन झालं, गंगोत्री पार्कमधला एक रस्ता डांबरीकरणाचा झाला, तर त्याचा मात्र ढोल वाजून त्यांनी गाजावाजा केला की हे माझ्यामुळं काम झालं. म्हणजे कामं स्वतःच अडवायची आणि नंतर लोकांना तिथपर्यंत बोलवायचं की नाही माझ्यापर्यंत या, कोणाच्या तरी माध्यमातून लोकांना तिथपर्यंत घेऊन जायचं आणि मग लोकांना विनवण्या करायला लावायच्या आणि नंतर ते काम मी केलं म्हणून लोकांच्या पुढे नारळ फोडायचे, भूमिपूजन करायचं. हाच त्यांचा कामाची ही एक पद्धत आहे. आणि ती मागच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा मी पाहिली, कारण आमच्या प्रचाराच्या वेळीसुद्धा आम्ही हा रस्ता करून देऊ, तो रस्ता करून देऊ असे भरपूर नारळ फुटले, पण आज मी तिलासुद्धा ते रस्ते झालेले नाहीत. खरं तर पाहिलं गेलं तर तुम्ही ज्यावेळेस या भोसरी विधानसभेमधून ज्या प्रभाग 5मधून या ठिकाणी तुम्ही इच्छुक होतात, ज्यावेळेस तुम्हाला निवडणूक लढवायची होती त्यावेळेस देखील एक तुमचा तिकिटाचा जो आहे तो किस्सा या ठिकाणी मी ऐकलेला आहे. खरं पाहिलं गेलं तो तिकिटाचा कशाप्रकारे तो किस्सा होता आणि कशाप्रकारे या ठिकाणी तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही 5 वर्ष म्हणून निवडणूक त्या ठिकाणी लढवली आणि तुम्ही विजयी झालात, काय किस्सा होता? किस्सा हा होता की खरं तर आम्ही गेले म्हणजे ज्यावेळी मला 2017ला निवडणुकीला उभं राहायचं होतं त्याच्या आधी मी अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं निवडणूक लढवली होती, इच्छा होती, पण त्यावेळी पण मला त्या पक्षातनं तिकीट नाही मिळालं, तर मी अपक्ष नाही बंडखोर म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाची उमेदवार म्हणून मी 2012ला निवडणूक लढले. नंतर मला 2017ला वाटत होतं की मला राष्ट्रवादी त्यावेळी तरी मला सपोर्ट देईल, पण मला त्यावेळी दुसरे चेहरे दिसत होते की राष्ट्रवादी त्यांना तिकीट देईल, म्हणून मग मी ठरवलं की आता BJPमध्ये आपण जाऊया. पण BJPमध्ये ज्यावेळी आमदारकी 6 महिने होती, मी त्यांचा खूप चांगला प्रचार केलेला आहे आमदारकीला, विद्यमान आमदारांचा. म्हणजे एक इच्छा असते की हा माणूस आपल्याला पुढं सपोर्ट करेल आणि त्यांनी मला शब्दही दिला होता की तुम्हाला तिकीट देणार, पण त्यांनी ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराचा चेहरा माझ्या समोर आणला की आम्ही यांना तिकीट देणार आहे. आणि रॅली पण काढली होती ज्यावेळी तिकीट डिक्लेअर व्हायच्या आदल्या दिवशी, त्यांनी प्रभागामध्ये रॅली पण काढली होती की आमचे प्रभाग क्रमांक 5मधले हे 4 उमेदवार आहे. पण देवकृपेने मला पाठिंबा मिळाला एका भल्या व्यक्तीचा आणि मला मुंबईतनं डायरेक्ट माझं तिकीट डिक्लेअर झालं. आणि त्यांनी तो एक रोष मनामध्ये धरला की मॅडमनी माझ्या सपोर्टच्या शिवाय जाऊन BJPचं एक तिकीट मिळवलं आणि त्या रोषाच्या आधारे त्यांनी सुरुवातीपासूनच मला टार्गेट केलं होतं. मग खरं तर पाहायला गेलं तर म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडे जायला हवं होतं तुम्ही त्यांच्याकडं नाही गेलात. मी आमदारकीचा प्रचार इतका मन लावून केलेला त्यांचा, आणि त्यांनी म्हणजे इतर नगरसेवक हे नंतर निवडून आले, जे आले असतील ते, पण त्यांना ऐनवेळी त्यांनी तिकीटं दिलेली आहेत. पण मी त्यांचा प्रचार आधी केलेला आहे. ज्यावेळी माझ्या निवडणुकीच्या आधी 6 महिने त्यांची निवडणूक होती, तर मी माझं भविष्य डोळ्यासमोर ठेवून मी त्यांचा प्रचार केला होता आणि तरीसुद्धा त्यांनी मला विचारात नाही घेतलं. त्यावेळी दुःख वाटणारच ना की आपल्याला असं केलं म्हणून. बरोबर, नक्कीच. कारण तुम्ही ज्या ठिकाणी आता हे आमदार होते, तुम्ही त्यांचं काम देखील केलं म्हणता गेल्या 5 वर्षामध्ये, पण तुम्ही यांना या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी ह्या ठिकाणूनच ज्यांना निवडून दिलं, तुम्ही इथूनच ज्यांची उमेदवारी यांच्याकडून तुम्ही अपेक्षा केली होती, इथून तुम्हाला देखील उमेदवारी या ठिकाणी मिळाली नव्हती, पण तुम्ही वरती गेलात, वरती जाऊन तुम्ही या ठिकाणी तुमची उमेदवारी निश्चित केली. पण त्या 15 दिवसामध्ये सुद्धा मी भरपूर त्रास सहन केला. प्रचारादरम्यान मध्ये ॲक्च्युली त्यांचे भाऊ पण होते आमच्या बरोबर, भोवरेताई होत्या, सागर गवळी होते, पण त्या तिघांना वेगळी वागणूक त्यांनी दिली आणि मला वेगळी वागणूक दिली. एक शिक्षिका, एक महिला म्हणून त्यांनी माझ्यावर कोणतीही दयामाया केली नाही आणि मी ते सगळं गुपचूप सहन केलं
की मला लढायचं आहे, मला जिंकायचं आहे, माझं ध्येय लढणं आहे, या छोट्या मोठ्या गोष्टींकडे आत्ता लक्ष द्यायचं नाही असं ठरवून मी त्यांच्या सगळ्या गोष्टींकडे इग्नॉर केलं आणि मी जिंकून आले. म्हणजे माझ्या दृष्टीने तो खूप मोठा कठीण काळ होता. तिकीट मिळाल्यापासून रिझल्टपर्यंतचा माझा काळ मी खूप कठीण परिस्थितीतनं काढलेला आहे त्यावेळी. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस इथं निवडणूक लढवली, निवडणुकीमध्ये तुम्ही 5 वर्ष या ठिकाणी काढली, म्हणजे 5 वर्ष तुमची दमछाकच झाली का? दमछाकच झाली. कारण पहिल्यांदा तिकीट मिळवण्यापासून नंतर जिंकण्यासाठी ते 15 दिवस, कारण मी टोटल एकटी पडले होते प्रचारामध्ये आणि ते 3 जण एकत्र झाले होते. त्यामुळे तिथं पण मला 15 दिवस तो सहन करायला, निवडणुकीनंतर रिझल्ट नंतरही पद मिळण्यासाठी मला त्रास सहन करावा लागला. त्याच्यानंतरही आपल्याला पद नाही मिळालं, त्याच्यापेक्षाही इतर जे नगरसेवक होते ते घाबरून माझ्याशीच बोलायचे नाही. एकटं म्हणजे अक्षरशः मी एकटी पडले होते त्या पिरियडमध्ये की आमदारांना ते शिवाय त्यांचंही बरोबर आहे की माझ्याशी बोललो आमदारां त्यांना पण पद नाही देणार, म्हणजे त्यांचं पण एक भविष्य अंधारात जाऊ शकतं. त्यामुळे मी इतर नगरसेवकांचं मनावर नाही घेतलं एवढं, शेवटी ते पण माणसंच आहेत. पण मला ह्या गोष्टीचं खूप फील झालं की आपल्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या घटना आहेत त्या माझ्या बाबतीतच का घडल्या. खरं तर पाहायला गेलं तर म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून असंही म्हटलं जाते की महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही सज्ज आहोत, आम्ही सक्षमीकरण महिलांचं करतोय, महिलांवरती अन्याय होऊ देणार नाही, महिलांवरती अन्याय जर झाला तर आम्ही त्यांचे हातपाय तोडू. मग असे प्रकार पिंपरी चिंचवड शहरात घडले होते ना, मग तेव्हा कुठे गेले होते? मी ऐकलं ह्या म्हणजे विद्यमान आमदारांचं मी ते भाषण पण ऐकलं की आमच्या ताई अक्काला जर कुणी हात लावला तर आम्ही हातपाय तोडू, आम्ही हे करू ते करू. पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी मात्र बदलापूर सारखीच घटना आपल्या निगडीच्या एका शाळेमध्ये झाली होती. त्यावेळी त्यांनी तिकडं ढुंकूनही बघितलं नाही. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळी लोकांकडनं त्या बाबतीमध्ये चर्चा व्हायला लागली किंवा विरोधकांनी त्याच्यावरती आवाज उठवला, त्यानंतर आता ह्या मागच्या 8-10 दिवसामध्ये ज्यावेळी फुगेवाडीला घटना झाली एका विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून, मग त्यावेळी मात्र ते निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, मी म्हणत नाही प्रेमाने गेली असतील, निवडणुका डोळ्यासमोर आहेत, आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, मग त्यावेळी मात्र धावत पळत ते चौकीवर जाऊन बसलेला फोटो आम्ही फेसबुकला बघितला. नक्कीच. खरं तर पाहिलं गेलं तर या ठिकाणी तुम्ही नगरसेविका म्हणून या ठिकाणी कामकाज पाहिलेलं आहे. खरं तर पाहिलं गेलं तर कशा प्रकारे या ठिकाणी ज्यांना तुम्हाला कामं या प्रभागातला जो निधी येतो किंवा प्रभागातली कामं तुम्हाला जी करायची असतात ह्यांच्याकडून जी मिळायची अपेक्षा असती, खरं तर पाहिलं गेलं तर तुम्हाला ती मिळत होती का कामकाज? माझ्या प्रभागामध्ये मोठं कामच होऊ दिलेलं नाही त्यांनी. डांबरीकरण, रस्त्याचं डांबरीकरण तर मला वाटतं गेले 4-5 वर्ष माझ्या प्रभागामध्ये झालेलं नाही. आता तुम्ही दिघी रोड बघताय, अंतर्गत रस्ते बघतात, सगळे अक्षरशः ग्रामीण भागामध्ये जसे रस्ते असतात तसे रस्ते माझे झालेले आहेत. गल्ल्याबोळंसुद्धा सगळे पेव्हिंग ब्लॉक उकडून गेलेत आणि सोसायटीमधले पेव्हिंग ब्लॉक मात्र एकदम छान आहेत. तिथं पेव्हिंग ब्लॉक लावताना मात्र बाहेर मोठे मोठे बोर्ड लावलेत, विद्यमान आमदारांचं नाव लिहिलेलं असतं की यांच्या सहकार्यातून इथं पेव्हिंग ब्लॉक लावले, तेच मात्र गल्लीबोळामध्ये आपल्याला दिसणार नाही. खरं तर पाहिलं गेलं तर आता म्हणजे तुम्ही ज्या 5 वर्षामध्ये तुम्ही यांचा प्रचार केला, त्यांना निवडून आणलं, आज तुम्ही तुतारीच्या वाटेवरती आहात, तुतारीमध्ये आहात तुम्ही, काय वाटतं एकंदरीत कशा प्रकारे आता या विधानसभेमध्ये जे आहेत ते सध्या वारं वाहणार आहे? सध्या आता निश्चितच विरुद्धच वाहणार, कारण मी एकटी नाही आहे अशी शेकली गेलेली अशा गोष्टींमध्ये. भोसरी विधानसभेमध्ये सगळेच नगरसेवक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शेकले गेलेले आहेत, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नाराज झालेले आहेत. अगदी म्हणजे त्यांनी काही नगरसेवकांचे त्यांचे पर्सनल व्यवहारसुद्धा आहेत, पर्सनल बिझनेससुद्धा एकमेकांमध्ये गुंतवलेले आहेत, त्याच्यामधूनही नगरसेवकांची नाराजी ऐकायला मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळी त्यांना कोणाकडनं सपोर्ट नाही मिळणार. दिसले जरी त्यांच्याबरोबर, कारण शेवटी त्यांना उभं राहावं लागेल त्यांच्याबरोबर, पण ते इंटरनल काय करतील हे विद्यमान आमदारांना पण कळणार नाही. अच्छा, नक्कीच. आता तुम्ही म्हणताय तुम्ही नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी कामकाज पाहिले. खरं तर आता ह्या महानगरपालिकेमध्ये जे आहेत ते सगळेच नगरसेवक, मग तुम्ही आमदार म्हणून या ठिकाणी विधानसभेमध्ये जाताय, तर ज्या नगरसेवकाची कामच आमदारांनी करायची म्हणलं तर नगरसेवक ठेवायचे कशासाठी? हो, त्यांचं ते परिवर्तन आहे ना, परिवर्तन म्हणून त्यांनी एक काय म्हणतात त्याला काय माहीत नाही, पण परिवर्तन एक नाव आहे की या
लिंकवरती काहीतरी तक्रार टाकायची. सारथी लॅब सारथी कशी आहे आपली लिंक, त्याच्यावरती आपण तक्रार टाकायची आणि लोकांनी ड्रेनेज तुंबलं, लाईट गेली, कचऱ्याची गाडी नाही आली, ह्या कामांसाठी त्यांच्याकडं डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट करायचे. तर मग नगरसेवकांना निवडूनच कशाला द्यायचं? मग फक्त आमदारकीच ठेवायची, फक्त खासदारकीच ठेवायची. आता गेल्या 8 वर्ष सत्ताधाऱ्यांनी पक्षांनी नगरसेवकाच्या निवडणुका कुठं होऊ दिल्या? कशासाठी? त्यांना नगरसेवकच नको आहेत. सगळा कारभार त्यांना त्यांच्याच हातात पाहिजे, म्हणून तर निवडणुका नाही होऊन दिल्या. आमच्या आयुष्यातली आमची 3 वर्ष तुम्ही वाया घालवले ना. कारण आम्ही तेवढ्या कष्टाने आणि तेवढ्या ध्येयाने आम्ही काम करत होतो की हा 17 ते 22 आपल्याला काम नाही करायला, 22 ते पुढचा पिरियड आमच्या आयुष्यातली आम्ही 3 वर्ष वाया घालवलीत असं आम्ही म्हणतो. अजूनही किती जातील आपल्याला माहीत नाही. म्हणजे त्यांना फक्त त्यांच्या हातात सगळा कारभार पाहिजे. सगळी नगरपालिका पण त्यांना त्यांच्यात हातात पाहिजे. तिथल्या आयुक्तांनी, तिथल्या सगळ्या लोकांनी फक्त आमदारांचंच ऐकलं पाहिजे, नगरसेवकच नको आहेत त्यांना. खरं तर पहिलं गेलं तर मी एक वेगळा प्रश्न विचारतो. सगळ्या अस्मितेचा जो प्रश्न आहे, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा त्या ठिकाणी उभारला जातो आहे, त्याच्यावरती देखील चांगल्या प्रकारे जाहिरातबाजी केली जाते. खरं तर पाहिलं गेलं तर तिथली अवस्था जर आपण आता सगळ्यांना माहिती आहे ती परिस्थिती कशी आहे. आज गेल्या कित्येक वर्षापासून त्याची अवस्था त्याच परिस्थितीत आहे. जिथं पुतळा उभारला जातो तो कॅन्सल केला आहे. तिथं कोट्यावधीचा त्या ठिकाणी जो खर्च झाला आहे तो तसाच पडलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अवशेष त्या ठिकाणी हे असे विखुरलेल्या अवस्थेत आहेत. तिथं असे जे लोक राहत आहेत, त्या ठिकाणी जी परिस्थिती जी आहे ती सध्या आम्ही स्थानिक पातळीवर जाऊन बघितली. आम्ही प्रतिनिधी आहोत, पत्रकार आहोत, त्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेला असता आम्हाला तशी परिस्थिती तिथे आढळली. काय वाटतं मग ह्याच्यावरती आता सत्ताधारी या ठिकाणी बॅनर लावत आहेत का? तुम्हाला काय वाटतं? बरोबर ना, की आता आपण आपले म्हणतो की आपल्या महाराष्ट्राची अस्मिता म्हणतो आपण, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. फक्त त्यांच्या बॅनरबाजीवरती त्याचा वापर करायचा आणि त्यांच्या नावाखाली मतं मिळवायचे. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी विकास झाला का? त्यांनी जो उपक्रम राबवला, जो प्रोजेक्ट त्यांनी राबवला आहे तो नीट राबवला जातो आहे का? तिथं त्यांनी जेवढे आता तुम्ही सांगितलं की सगळे अवयव असे विखुरलेले आहेत किंवा गवत वाढलेलं सुद्धा आम्ही टी व्हीला वगैरे बातमी दाखवली होती, फेसबुकला पण बघितलं. खरं तर दयनीय अवस्था आहे. पण शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती महाराजांचा फक्त प्रचारासाठी उपयोग करायचा आणि छत्रपती महाराज की जय, संभाजी महाराज की जय एवढं म्हणायचं, पुतळ्याला जाऊन हाल घालायचा, पाया पडायचा आणि एक लोकांना भावनिक करून त्यांच्याकडनं मतं घ्यायची. मी संविधानाच्या बाबतीत संविधान भवनाचं पण मी असंच म्हणेन. संविधान भवनच्या त्यांनी अगदी आचारसंहितेच्या आदल्या दिवशी त्यांनी तिथं जाऊन भूमिपूजन केलं, पण त्याची निविदा निघाली होती का उद्घाटन करायच्या आधी? काहीच प्रक्रिया नव्हती झाली. पण तरीसुद्धा आयुक्तांना हाताशी धरून त्यांनी ते संविधान भवनाचं जे भूमिपूजन केलं ते कशासाठी केलं? की एका विशिष्ट जातीचा आपल्याला सपोर्ट मिळावा, त्या लोकांना खुश करण्यासाठी त्यांनी ते केलं. असे भरपूर उपक्रम आहेत. खरं तर माझा आमदारांना हा प्रश्न आहे की गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाचा किती निधी त्यांनी आणला आणि त्याच्यावरती त्यांनी विकास कामं केली. जे आज ते बॅनर लावतात, मी हे केलं, ते केलं, हे करणार, ते करणार, त्याच्यासाठी निधी तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वापरता का महाराष्ट्र शासनाचा वापरता? जर तुम्ही महाराष्ट्र शासनाचा निधी वापरत असाल आणि पिंपरी चिंचवडचा वापरत असाल त्याच कामासाठी निधी, तर तुम्हाला काही अधिकार नाही आहे की तुम्ही त्याच्या बॅनरबाजी करून तुम्ही स्वतःची प्रसिद्धी करून घेण्यासाठी. कारण तो आमचा अधिकार आहे, आमचा हक्क होता, तो आम्ही केलं म्हणून आमचा बॅनरवरती तिथं चित्र लागणं अपेक्षित होतं. तुम्ही तुमचा बॅनरवरती तुमची प्रसिद्धी करण्यासाठी आम्हाला हद्दीबाहेर काढताय आणि स्वतःचा बॅनर लावून तुम्ही तुमच्या कामाची पाठ थोपाटून घेत आहे की मी हे केलं. पण तो तुमचा हक्क नाही आहे, कारण पैसा हा नगरपालिकेचा आहे, महाराष्ट्र शासनाचा नाही. त्यांनी डिक्लेअर करावं फक्त की मी एवढा निधी महाराष्ट्र शासनाचा आणला आणि ह्याच्यातनं मी भोसरीची विकास कामं केली. सेवकांना बाजूला ठेवतात डायरेक्ट त्या वॉर्डातल्या. मी माझं तर सोडूनच देते, पण इतर ठिकाणी सुद्धा जी कामं करतायत ना, डायरेक्ट नगरसेवकांना बाजूला ठेवून कामं करतात. आज जरी प्रशासकीय कारभार चालू असला तरी आम्ही आहोत ना अजून त्या पदावरती. जोपर्यंत दुसरा नगरसेवक पुढचा येत नाही तोपर्यंत लोक आम्हाला नगरसेवक मानतात. तेवढा मान या क्षणी सुद्धा आम्हाला प्रभागातले लोक देतं, पण आम्हाला आमचे आमदार देत नाहीत.
त्यामुळेच तुम्ही नाराज आहात. अर्थात. मग आता तुतारीमध्ये आहात, मग आता कशा प्रकारे आता इकडून महाविकास आघाडीकडून 2 उमेदवार आहेत रिंगणात. सध्या अजून उमेदवारी निश्चित नाही आहे. एकीकडं रवी भाऊ लांडगे आहेत, तिकडं अजित भाऊ गव्हाणे आहेत. तर आता एकंदरीत कशा प्रकारे आता हे तुम्ही प्रचारामध्ये कशी आघाडी घेणार आहात, कशा प्रकारे तुम्ही आघाडी घेतली आहे, काय एकंदरीत सांगाल? प्रचार तर चालू आहे. अजित भाऊंचाच प्रचार चालू आहे, कारण शेवटी आमच्या गटाचा एक व्यक्ती पुढं चालला आहे. आम्ही त्यांना सपोर्ट करतो आहे आणि त्यांचाच प्रचार चालू आहे. आणि शेवटी आघाडी जरी असली आणि रवी भाऊ जरी या आमदारकीच्या निवडणुकीला इच्छुक असले तरीसुद्धा तिकीट कोणाला मिळतं हा एक पुढचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून जर विचार केला तर आम्हाला वरिष्ठ जे सांगतील त्याच्याप्रमाणे आम्ही आमचं काम करणार. कारण शेवटी आम्ही महाविकास आघाडीचा एका महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस म्हणून मला जर पवारसाहेबांनी जर या खुर्चीवर बसण्याचा मान दिला आहे तर मी निश्चितच पवारसाहेबांची जो आदेश असेल त्या आदेशालाच आम्ही सन्मान देणार. आत्ता आम्ही तुतारी म्हणून अजित भाऊंचा निश्चितच एक सक्षम, सज्जन, शांत चेहरा, एक चारित्र्यवान, ज्यांच्यावरती काय म्हणतात दादागिरी, गुंडगिरी असा ठपका न लागलेली व्यक्ती, सक्षम व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि आज आम्ही त्यांचाच प्रचार करतो आहे. पण भविष्यात आघाडी म्हणून काय निर्णय होईल त्यावर आमचं पुढचं काम चालू राहणार. खरं तर तुम्ही भोसरीमध्ये तुम्ही या प्रभागात तुम्ही नगरसेविका म्हणून राहिलात. आता मग सत्ताधारी एकीकडं आहेत, सत्ताधाऱ्यांकडून असेही वक्त केले जात आहेत की त्या ठिकाणी म्हणजे या भोसरीचं नाव घ्यायची सध्या यांना लाज वाटायला लागलेली आहे की बाहेर गेल्यानंतर भोसरीचं नाव जे आपण घेतो ते लाज वाटायला लागली. खरंच मग या भोसरी परिसरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का की भोसरीचं नाव घ्यायची सुद्धा लाज वाटायला लागली? कोणाला लाज वाटायला लागली? त्यांचं असं म्हणणं आहे की वैयक्तिक या लाज का वाटायला लागली? कारण विरोधकांनी एक शब्दही त्यांच्या विरुद्ध बोललं नाही पाहिजे. म्हणजे आम्ही जर त्यांच्या विरुद्ध बोलतो याचा अर्थ भोसरीत विकास कामं नाही झाली असंच आम्ही म्हणतोय ना. आम्ही याच्यापेक्षा वेगळं काय म्हणतो? आम्ही काय म्हणतो, पिंपरीला भरपूर प्रगती झाली आहे, चिंचवड विधानसभेमध्ये प्रगती झाली, पण आपली भोसरी का अशी गावरान टाईप ग्रामीण का ठेवलं आपण आपल्या भोसरीला? एकंदरीत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की भोसरीचा जो इतिहास आहे 12 गाव दुसरी तरी 1 गाव भोसरी असं म्हटलं जातं. म्हणजे 12 गावचा विकास झाला आणि भोसरी एकीकडे होती. कारण भोसरीचा एक इतिहास आहे की ह्या ठिकाणी जे सांस्कृतिक खेळ असतील किंवा पैलवानांचे मैदानी जे खेळ असतील याच्यामुळे भोसरी प्रसिद्ध होती. बरोबर आहे तुम्ही म्हणता ते प्रसिद्ध आहेच आमची भोसरी, पण त्याचा त्यांनी समोरची व्यक्ती विद्यमान आमदार आहेत तो वेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ घेतलाय त्यांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे की भोसरीचा अपप्रचार म्हणजे भोसरीच्या मध्ये जे रस्ते छोटे छोटे आहेत, जे बैठ्या घरं आहेत, जे 4 मजली झालेत, अनधिकृत बांधकाम वाढलंय, शास्त्री कर वाढलाय, किंवा आपण म्हणतो की आता दरवाढ म्हणतो आपण जागांची दरवाढ, तिकडं बघा पुलाच्या अलीकडं आणि पुलाच्या पलीकडं किती भावामध्ये फरक आहे. म्हणजे लोकांची ही अधोगती आहे, माझ्या मते प्रगती नाही आहे ही. ज्यावेळी आपल्या लाईट, रस्ता, पाणी, ड्रेनेज ह्या सर्वसामान्य गरजा जर आपल्या पूर्ण होत नसतील सर्वसामान्य करदात्यांच्या, तर निश्चितच आपण मागं आहोत. सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातं की आम्ही शास्तीकर माफ केला. नेमकं कशा प्रकारे हा शास्तीकर माफ केला? तो त्यांनी एक डेट दिली होती की याच्या आधी ज्यांची घर आहेत त्यांचा शास्त्री, पण ती नुसती डिक्लेअर झाले. माझ्या मते अजूनही त्यांनी मला असं पण कळालं की ते याद्या काढतायत आता की ज्यांच्या शास्तीकर माफ झाल्या त्यांच्या पुढे रेषा मारून ते घरोघर सांगतायत. म्हणजे ही वेळ त्यांच्यावर काय यावी? त्यांनी पूर्णपणे ती प्रक्रिया पूर्णपणे राबवलेली नाही, अर्धवट आहे अजून ती. किती स्क्वेअर फुटातले त्यांनी शास्तीकर माफ केले? 1000च्या आतमध्ये, म्हणजे 500, 700, 800 अशा घरांना. पण लोकांची घरं हे खाली आहे, एक 500 असेल, पण त्याच्यावर दुसरा तिसरा मजला लोकांनी वाढवलाय ना, त्याचे नाही ना माफ. म्हणजे त्या व्यक्तीला येणारच ना शास्तीकर, मग ते कुठं गेलं? मग लोकांना वाटतं की आपलं घर 1000 स्क्वेअर फुटावरती आहे, पण लोकांनी त्याच्यावरती 3-4 मजले बांधलेत ना, मग त्या 3-4 मजल्याचं म्हणजे झालं ना 4000 स्क्वेअर. शास्तीकर माफच नाही झाला माफ. लोकांचा तो गोड गैरसमज त्यांनी करून दिला की मी शास्तीकर माफ. विधानसभा जुमला. हां,
बाकी काही नाही याच्यामध्ये. पूर्णपणे माफ झालेला नाही अजूनही लोकांच्याकडं पावत्या येतात, अजूनही लोकांच्या, आणि शिवाय दर दिवसाला दंड वाढत चालला आहे लोकांचा. नाही अजून शास्तीकरणाचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी 5 वर्षे, आत्ता सध्या तुम्ही नगरसेविका म्हणून होतात, आता शरद पवार पक्षात गेलात, तुम्ही आत्ता सध्या या ठिकाणी म्हणताय महाविकास आघाडीचा जो प्रचार जो उभा असेल, अजित भाऊ असतील, त्यांचा प्रचार या ठिकाणी जोरदार सुरू आहे. एकंदरीत सध्या आता जे नगरसेवक जे आहेत ते सध्या जसा तुम्हाला निधी प्राप्त झाला नाही आहे, त्यामुळे अनेक नगरसेवक जे आहेत ते याच कारणावरून बाहेर पडत असल्याचं बोललं जातं. त्यामुळे अशा अनेक किती अजून नगरसेवक अजून आहेत का तुमच्या संपर्कात? असं वाटतंय का कुठले अजून नगरसेवक नाराज येतात? मी स्वतः कोणाच्या संपर्कात गेले नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं की माझ्या पडत्या काळामध्ये मला कोणी साथ द्यायला आलं नाही, उभारी द्यायला आलं नाही. त्यामुळं मी पण कोणाच्या भानगडीत पडले नाही. जसं तुम्हाला काही ना काहीतरी प्रत्येकाला पद मिळालेलं आहे. जसं मी एकटीला, मला वाटतं मला एकटीला 5 वर्ष पद नाही मिळालं, आणखीन XYZ आहे, पण त्यांनी व्यवसायामध्ये मदत केली. त्या विद्यमान आमदारांनी त्या नगरसेविकेच्या मिस्टरांना व्यवसायामध्ये मदत करून त्यांना उभारी दिली. तसं माझ्याच भाटी त्यांनी काही केलेलं नाही. आणि इतर नगरसेवकांना त्यांनी कोणतं ना कोणतं पद देऊन खुश केलेलं आहे. त्यामुळं सगळेजण त्यांच्या बाजूनी होते. आता चित्र पूर्णपणे बदललं आहे. त्यांना आता कळालं की आमदारच आता बुडायला लागलेत, आता बुडत्या होडीच्या मागं कुठं पळायचं, म्हणून आता सगळेजण इकडं पळायला लागलेत. नक्कीच आता या विधानसभेमध्ये मग तुम्ही चित्र जे आहे ते वेगळं पाहायला मिळेल. निश्चितच या पुढच्या काळामध्ये आपल्याला भोसरीचं पूर्णपणे चित्र बघायला मिळेल. आणि अजित भाऊंना पण मी सांगेन की जे ह्या मागच्या 10 वर्षात घडलं नाही तो इतिहास तुम्ही पुढच्या 5 वर्षात घडवून आणा, मोठा बदल करा भोसरीमध्ये. आणि जे भोसरीचं म्हणतात नाही, 12 गाव दुसरी तेव्हा 1 गाव भोसरी, असं जो आज आपल्या भोसरीचा, म्हणजे मी खरं सांगते, मी 36 वर्ष मी शिक्षिका आहे, पण माझ्या घरातल्या माझ्या आजी सासरे त्यांच्यापासून माझ्या आता नातवापर्यंत आमच्या 5 पिढ्या भोसरीमधल्या आहेत, तरी पण आम्ही भोसरीकर नाही. म्हणजे ही जी संकल्पना आहे ना, खरं तर भोसरी ही बाहेरच्यांमुळं नावारूपाला आलेली आहे. अनेकांनी त्यांचं काम योगदान आहे, सगळ्यांचंच योगदान आहे. तसं आमच्या बारसे परिवाराचं पण शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून योगदान आहे. त्यामुळे मी स्वतःला भोसरीकर म्हणते. आणि मला जर कोणी भोसरीकर नाही, तू या गावचे नाही असं म्हटलं तर माझा अगदी तिळपापड होतो म्हटलं तरी चालेल. त्यांचं तर असं म्हणणं आहे भोसरी माझी आई आहे, मग आईच्याच ज्याच्या प्रकारे इथला जो विकास नाही तो ते काय म्हणतात की ते आई आणि मावशी तो फक्त ह्या निवडणुकीपुरता आहे, नंतर परत सगळे सावत्र होतील. ह्या पंचवार्षिकमध्ये जेवढं त्यांनी भोसरीच्या बाहेर बघितलंय ना, भोसरीमध्ये त्यांनी काही काम नाही केलं, अजिबात बघितलेलं नाही त्यांनी ह्या मागच्या 5 वर्षामध्ये. भोसरीच्या बाहेर त्यांनी दिघी, चरवली, म्हणजे जिथं त्यांना मोठे प्रोजेक्ट राबवता येतील आणि टक्केवारी मिळवता येईल ना, असे प्रोजेक्ट त्यांनी राबवलेत जे भोसरीमध्ये शक्य नव्हतं. कारण भोसरीमध्ये जागा आता कमी आहेत. मी तुम्हाला म्हटलं की गाव जत्रा मैदान तिकडं जागा होती, ती पण त्यांनी आता बरेच काही प्रोजेक्ट राबवून त्यांनी ती भरून टाकली. पण आता भोसरीमध्ये जागाच नाही. उलट मला लोक म्हणतात की मॅडम एक तरी जागा आता भोसरीमध्ये मोकळी ठेवा जिथं आम्ही सकाळचं जॉगिंग करायला जाऊ. ते खरं तर पाहिले दादा, ते ग्राउंड जे आहे ते भोसरीचं मैदान आहे, त्या ठिकाणी कुस्ती संकुल असेल किंवा क्रीडा संकुल असेल, ते बाकीचे इतर गोष्टी आहेत, त्याचा पुरेपूर वापर होत नाही. फक्त ते बांधून ठेवलेलं आहे. आता ऑलिम्पिकच्या साठी त्यांनी करून ठेवलं. किती वेळा ऑलिम्पिक होणार आहे आपल्या इथे, आणि अगदी आपल्या भारतातच ऑलिम्पिक लगेच होणार आहे आणि लगेच त्याचा उपयोग आपल्या खेळाडूंना होणार आहे. त्यापेक्षा बेसिक गरजांवरती जर त्यांनी लक्ष दिलं असतं तर आज एवढं मी जे बोलते ते मला बोलायची वेळ आली नसते. नक्कीच आपल्या बरोबर होत्या या ठिकाणी ज्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी ज्यांनी निवडणूक लढवली, ज्यांनी या भोसरी विधानसभेमध्ये ज्यांनी निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या आणि स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी या ठिकाणी आपलं स्वतःचं तिकीट वरती जाऊन आणलं. भोसरीच्या आमदारांनी आम्हाला इथं तिकीट मिळू दिलं नाही, अशा प्रकारे त्यांनी आरोप केला आहे. तर
या ठिकाणी आम्ही 5 वर्ष आम्ही या ठिकाणी वरतून जाऊन तिकीट आणलं तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी निवडून आलो, पण 5 वर्ष आमची दमछक झाली. या ठिकाणी आम्हाला कुठलाही निधी या आमदारांनी या ठिकाणी येऊ दिला नसल्याचा आरोप यांनी केला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर पाहायला गेलं तर असेच काही जे नगरसेवक आहेत या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीमधून जे आहेत ते इतर पक्षात गेलेले आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येणाऱ्या भोसरी विधानसभेमध्ये जे आहेत ते सध्या चित्र जे आहे ते वेगळं असणार असल्याचं आपल्याबरोबर बोलताना प्रियंका प्रवीण बारसे यांनी जे आहे ते बोलताना आपल्याबरोबर अशा प्रकारे म्हटलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या भोसरी विधानसभेचं चित्र आपल्यासमोर येणारच आहे. त्यामुळे सध्या भारतीय जनता पार्टीला एवढंच म्हणावं लागेल की ज्या भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ज्या भोसरी विधानसभेमध्ये जे आहेत ते सध्या जे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच परत पुन्हा या ठिकाणी आमदारकीचं जे आहे ते सध्या तिकीट दिलेलं आपल्याला सध्या पाहायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या ज्या आता येऊ ठेपलेल्या ज्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत खरंच त्यांची तिसरी टर्म या ठिकाणी निघेल का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे. कारण असे नगरसेवक जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी बाहेर पडत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला जो आहे तो या ठिकाणी भोसरी परिसरामध्ये जो आहे तो विधानसभेमध्ये जो मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. एवढंच आता वाट पाहावं लागणार आहे की या भोसरी विधानसभेमध्ये जे आहे तो जो जागरूक मतदार जो आहे तो कुणाच्या पारड्यात मत टाकेल आणि कुणाला विजयी करेल आणि कुणाचा पराजय होईल हे सध्या पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण नगरसेवक यांना सध्या सोडून इतर पक्षात गेलेत. त्यामुळे महाविकास आघाडीचं पाठबळ वाढले. नवमहाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, भोसरी.